प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघतोय या बौलेला काल रमाकांतनेच अडवलं होतं बरं का. माझा अंदाज बरोबर निघाला. आजचा 26 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. आता रमाकांतला गौतमी आणि सुनीलला गौतमी आणि रमाकांत गौतमीच्या खोलीत नेतात. गौतमी म्हणते आरडाओरडा करू नका. सुनील म्हणतो मला जाऊ द्या इथून, तो शुभंकर मला अडकवेल. गौतमी म्हणते तुला जायचंय ना इथून, जा, पण आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. सुनील म्हणतो तुम्ही मला फसवणार आहात का. आता हा रमाकांत म्हणतो वहिनी काय बोलताय ते ऐकून तरी घे बाबा. गौतमी म्हणते तुम्ही काय असेच जाणार आहात का इथून, तुम्हाला शुभंकरचा बदला नाही घ्यायचा का, त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय, व्यायाम काय करवलाय, काय काय खाऊ घातलंय, विसरलात का ते सगळं. तुम्हाला जायचंय तर जा, आम्ही अडवणार नाही, पण शुभंकरचा बदला घ्यायचा एक चान्स देतोय तुम्हाला. आता ना प्रेक्षकांना खूप मोठं कारस्थान रचलंय यांनी. उद्याचा एपिसोड खूपच भयंकर असणार आहे. आज पण त्यांनी जरा डेंजरच दाखवलंय. आता बयो सकाळी सकाळी उठून बघते तर तिचे बाबा घरात नाही आहे. आता ती सगळीकडे बाबा बाबा करत फिरत असते. आता सुमन येते आणि अहो चहा घ्या असं ओरडत असते. आता सुमन म्हणते काय गं बयो, काय झालं. बयो म्हणते आत्या काका घरात नाही आहे काय, तू कोणाला चहा घेऊन चालली होतीस. सुमन म्हणते अगं तुझ्या काकांसाठीच, सकाळी सकाळी त्यांना चहा लागतो ना, पण बघितलं तर ते नव्हतेच अंथरुणामध्ये. तेवढ्यात आता बयोला टेन्शन आलं आणि ती तिच्या वडिलांना फोन करायचा प्रयत्न करते. आरव येतो खाली आणि तो विचारतो मम्मा कुठे गेली आहे ग आत्ते. ती वॉकला जाते असं सांगितलंच नाही मला काही वस्तू आणायला सांगायच्या होत्या तिला. आता मात्र टेन्शन आलंय बयोला आणि तिला आठवतंय की हे तिघेचे तिघे नेहमीच सोबत असतात आणि आता अचानक तिघेचे तिघे कसे काय गायब झाले. बयोचं टेन्शन वाढतच चाललंय. आता ही सुमन या शुभंकरांना आवाज देते दादा दादा लवकर बाहेर ये. इरा येते आणि म्हणते काय झालं त्या ओरडायला. मग ती सांगते अगं हे तिघजण घरात नाही आहे. शुभंकर म्हणतात काय झालं एवढं का पॅनिक झाले सगळे. बयो म्हणते बाबा घरात नाही आहे. आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलंय की तिघचे तिघं गायब तरी कुठे झालेत अचानक. शुभंकर म्हणत असतात अरे तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, गौतमी मॉर्निंग वॉकला गेली असेल, रमाकांत जिमला गेला असेल, आता सुनील कुठे गेला असेल हे मनातल्या मनात ते विचार करतात. गेला असेल मे बी पळून. हा खरंच पळून तर नसेल ना गेला. आता इकडे सुनीलला एका ठिकाणी आणलंय या गौतमीने आणि रमाकांतने आणि तिथे असा एक पुतळा आहे जो त्यांनी उलटा करून ठेवलाय. सुनील म्हणतो तुम्ही मला मारायला आणलंय का इथे. आता कळला मला तुमचा प्लॅन, पण लक्षात ठेवा मी असा तसा मरणार नाहीये. गौतमी म्हणते झाली रिकामी बडबड करून, मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. आता तिथे तिघजण माणसं बोलवलेत गौतमीने आणि आता ती त्या सुनीलला सांगते की हे तिघजण तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला शुभंकरचा बदला घ्यायचा आहे ना, तुम्ही त्याला फोन करा. सुनील म्हणतो मी कशाला फोन करू. रमाकांत म्हणतो ऐक ना बाबा ऐक ना, सगळा प्लॅन काय ते तर ऐक, वहिनी काय बोलताय ते ऐकून घे. आता ही गौतमी म्हणते तुम्ही स्वतःहून शुभंकरला फोन करा आणि त्याला सांगा की तुम्हाला वयोच्या आयुष्यातून जायचं आहे आणि आता काय काय पुढे बोलायचं ते सगळा प्लॅन सांगते तुम्हाला, पण तुम्ही स्वतःहून त्याला इथे बोलवा आणि त्याच्यावर अटॅक करा आणि मग ही लोक त्याला अशी बांधून ठेवतील. आणि आता तिने एक औषधाची बाटली बाहेर काढली आहे आणि हे इंजेक्शन त्याला द्या. आता सुनीलला आठवतं की मागचं इंजेक्शन त्याला टोचलं होतं. आता तो म्हणतो नाही त्या इंजेक्शनचा अनुभव फार वाईट आहे माझा. गौतमी म्हणते आता तसं नाही होणार. रमाकांत म्हणतो तुझा हलगर्जीपणा तुला नडला ना बाबा, आता तसा हलगर्जीपणा करू नकोस. आता गौतमी म्हणते हे औषध तुम्ही त्याला द्यायचं म्हणजे आणि त्याला तिथे उलटा लटकवायचं या लोकांच्या मदतीने, म्हणजे त्याच्या मेंदूपर्यंत रक्तप्रवाह जाईल आणि कोणाला कळणार नाही. या औषधाचे गुण कोणाच्याच लक्षात येत नाही. आता त्याने ती बाटली हातात घेतली आहे आणि विचार करतोय आता शुभंकरचं काही खरं नाही, तो गेला आता माझ्या हातून. पण आता इकडे सगळ्यांनाच टेन्शन आलंय. इरा पण सारखी गौतमीला कॉल करत असते. आता शुभंकर विचार करतात हा खरंच तर नसेल ना पळून गेला सुनील. आता ही सुमन म्हणते दादा अरे आमचे हे जिमला नाही जाणार असं म्हटले होते रे. बयो म्हणते आता कुठे शोधायचं, बाबा बाहेर अंगणात पण नाही आहे. तेवढ्यात गौतमी येते आता घरी आणि म्हणते काय झालं तुम्ही सगळे टेन्शनमध्ये का आहात. गौतमी असं दाखवते की जणू काही झालंच नाही आहे, हा त्यांचा फार मोठा प्लॅन आहे. आता इरा म्हणते मम्मा तू कुठे गेली होतीस न सांगता, तुझा फोन पण स्विच ऑफ येतोय. गौतमी म्हणते अगं मी मॉर्निंग वॉकला गेले होते, रोजच तर जाते आणि माझा फोन न पावसामुळे जरा डिस्चार्ज झाला होता, पण काय झालं. आता शुभंकर विचारतात तू सुनीलला पाहिलं का. गौतमी म्हणते नाही पाहिलं मी त्या सुनीलला. शुभंकर म्हणतात जाताना पाहिलंस का. गौतमी म्हणते नाही मी नाही बघितलं त्या सुनीलला. बयो आता घराच्या मागच्या अंगणात गेली आहे त्यांना बघायला, पण काही ते सापडता सापडेना. सुमन आणि शुभंकर दोघं जण स्वयंपाक घरात जाऊन बोलताय. शुभंकर म्हणतो काय ग सुमन तू बघितलं का त्याला, पळून बिळून गेलाय का तो. सुमन म्हणते नाही रे दादा मी बघितलंच नाही त्याला. तेवढ्यात त्यांना विशालचा कॉल आलाय. आता विशाल काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या फोनवर वेटिंग कॉल आलाय, तो म्हणजे सुनीलचा. आता विशालचा फोन कट करतात ते आणि लगेच सुनीलचा फोन रिसीव्ह करतात आणि त्याच्यावर खेकसतात. काय रे कुठे गेलाय तू केव्हाचा, इकडे सगळेजण शोधताय ना तुला. सुनील
म्हणतो, हां मला वाटलंच होतं तुम्ही मला शोधत असाल म्हणून, पण मी एवढ्या सहजासहजी तुमच्या हाताला लागणार नाही आहे. शुभंकर म्हणतात की काय टाईमपास चाललाय तुझा, कुठे आहेस तू, सांग मला आता ताबडतोब. सुनील म्हणतो, मी नाही सांगणार तुम्हाला मी कुठे येते. तुम्हाला जर माझा पत्ता हवा असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्ही मला 5 लाख रुपये द्या, मी बयोच्या आयुष्यातून कायम निघून जातोय. आणि जर का पोलिसांना फोन करायचं प्रयत्न केलात तर बयोला मला लहानपणीच पाण्यात बुडवून मारायचं होतं. ते काम मी आत्ता पूर्ण करेल. ती इच्छा माझी पूर्ण करायची राहिलीच आहे. हा खरंच बयोचा जन्मदाता बाप आहे ना का काय, म्हणजे मजाक चल रहा है क्या. प्रेक्षकांनो किती युनिक आहे नाही आपली मालिका. सख्खा बाप सावत्र बापाला धमकी देतोय माझ्या सख्या पोरीला मी मारीन म्हणून. असो, पण आता शुभंकर त्याची अट मान्य करतात आणि सुमनला सांगतात तो काय बोलला ते. सुमन म्हणते, अरे दादा पोलिसांना कळव. शुभंकर म्हणतात, नाही नाही पोलिसांना कळवायचं नाही असं सांगितलंय त्याने मला, तू नको काळजी करूस, मी त्याला पैसे देतो म्हणजे तो आपल्या बयोच्या आयुष्यातून कायम निघून जाईल. असं कसं शुभंकरांना विश्वास बसला त्याच्यावर लगेच. असो, मालिका आहे म्हटल्यावर आपण बघत राहतो. तर आता बयो म्हणते, बाबा आता तिथे ती बयो आली आणि म्हणते, बाबा आता कुठे शोधायचं त्यांना. शुभंकर म्हणतात, बेटा तू एवढं टेन्शन घेऊ नकोस, मी जातो त्यांना बाहेर शोधायला. आता सुमन पण तिला म्हणते, नको काळजी करूस बाळा एवढी. आता रमाकांत गौतमीला म्हणत असतो, वहिनीनू अवसुनीचा फोन आला नाही अजून, दादा कुठे. गौतमी म्हणते, त्याचीच तर वाट बघते ना मी, काही हालचालच दिसत नाही आहे. तेवढ्यात बयो येऊन विचारते रमाकांतला, तुम्ही माझ्या बाबांसोबत होता का. रमाकांत म्हणतो, नाही ग बयो, असं का वाटलं तुला. अगं उलट मला टेन्शन आलं आहे ग, कुठे गेला असेल, काय करत असेल, काय खाल्लं असेल की नाही, असा कसा निघून गेला. सुमन आता त्याच्याकडे बघायला लागते. त्याला सांगायचं असतं की मी तर जिममध्ये होतो, पण तो म्हणतो, नाही मी जिममध्ये नव्हतो. अरे दादा मी जरा काम शोधायला गेलो होतो रे बाहेर. आणि आता त्याने पुन्हा एकदा टेपा लावलाय शुभंकरांना नेहमीप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणे शुभंकरांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास पण बसलाय. असो, पण आता शुभंकर म्हणतात बयोला, बयो मी जरा बाहेर जाऊन येतो, बघतो कुठे मिळाले ते का काय, पण असं ते अर्धवट बोलतात जरा. रमाकांत म्हणतो, दादा अरे खरंच मला पण काही माहिती नाही आहे रे, काही कळलं तर सांगतो तुला. आता बयोला आले टेन्शन, कुठे शोधायचं तिच्या बाबांना, काय करायचं. रमाकांत तिला म्हणतो, काळजी करू नको ग, तो माझा पण मित्र होता, शोधू आपण त्याला. पण आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे. पण आता पुढे ना एक मोठा ट्विस्ट आला या मालिकेमध्ये. ही इरा बयोला धमकवते की तुझा बाप आधीच गुंड आहे, तुझ्या बापाने जर माझ्या बाबांना काही केलं ना तर मी सोडणार नाही आहे कोणालाच सोडणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या बाबांच्या केसांना धक्का लागला तर. शुभंकर आणि सुनीलमध्ये तुफान हाणामारी रंगली आहे आणि आता नेमकं कोण जिंकेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न. आणि आता हा भाग सोमवारी बघायला मिळेल. धन्यवाद.